तर सध्या मी हॉटेल साई माऊली ह्या ठिकाणी लस्सी घेतोय. हो शकतं त्यांनीच आपल्याला थांबवलं, लस्सी बाजू राहिली. तर चला आता लवकरात लवकर लस्सी घेऊ आणि आपला मुक्काम काय आता सिग्नललाच होईल माझ्या अंदाजे, कारण की आता 3:45 वाजत आलेले. चला लस्सी घेतो आणि लवकरात लवकर. तर आपण पांगरीमध्ये म्हणजे अंधार खूप झाला होता. सायकल कमीत कमी दुपारी 3 वाजता निघलो होतो सायकल चालवायला मुंबई यात्रेसाठी. तर आपण पांगरीमध्ये आपले अंकित भाऊ यांच्या घरी आपण जेवायला बसलेला आहे. तर त्यांचे बंधू, कारण की मागच्या वेळेस आलो होतो त्यामुळं मला वेळ नव्हता जास्त. आता वेळात वेळ काढून आपण प्रत्येक ठिकाणी थांबतो आणि उद्याचा जो आता सांगता येणार नाही लगेच, उद्याचा काय मुक्काम असेल तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांग. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तर सध्या मी आता घोटीच्या 15 किलोमीटर पाठीमागं बघू शकता आपली सायकल आणि माझ्या पाठीमागं बघू शकता डोंगर आहे. आणि हा असा पूर्णपणे मी इकडून खालून आलेलो आहे आणि आपल्याला जायचं इकडं वरती. तर कमीत कमी अजून 1 ते 1.5 तास तरी मला लागेल, कारण की चढ उतार हे चालूच राहतात आणि अजून की चालूच आहे. तर मी लवकरात लवकर निघतो आता पायी सायकल घेऊन. पाठीमागं बघू शकता आपली सायकल, असा रस्ता आणि समोर पाणी आहे बघू शकता पूर्णपणे. आणि आता आपण निघूया लवकरात लवकर. तर चला, हर हर महादेव, जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर आपलं जे तुम्हाला जे मी कंटेंट नवनवीन दाखवत असतो, लवकरात लवकर जा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ आवडलाच तर इंस्टाग्रामला लवकरात लवकर जा सबस्क्राईब म्हणून. तर चला लवकरात लवकर, पोरं आवाज देत होती, निघूया लवकरात लवकर. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. जेवण बिवण केलं अंकित भाऊच्या घरी पांगरीमध्ये सध्या. तर नवीन काहीतरी म्हणलं आता त्याने बॅट बॉल खेळायचा. आपण कधी आता मॅच कधी बघितली नाही, पण आता नाही म्हणून थोडाफार बॅटिंग करू. चला बघूया. आणि तिकडं अंकित भाऊ बॉल टाकताय. आणि असंच जर याच्यात असतो काय म्हणतात मॅचमध्ये, तर भरपूर पुढे गेलो असतो. पण आपण मॅच कधी बघत नाही, काही नाही, प्रत्येक नाही म्हणून टाइमपास आपलं चालू आहे आता, कारण की जाम व्हायला होतं पहिले. कारण की आता सायकल चालून जाम झालो. मला आता काहीतरी हात मोकळा करण्यासाठी बॅटिंग करू म्हणलं. आणि आता मला लवकरात लवकर एडिटिंग बी बाकी आहे. अर्धी एडिटिंग तेवढी झाली का पूर्णपणे आपला ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनल येऊन जाईल पूर्णपणे. कारण की 2 दिवसाची जी एडिटिंग होती ती पण बाकी होती, तेवढी करून टाकली. कारण की वेळ पण भेटत नाही आणि वेळ काढायचा म्हटल्यानंतर कमीत कमी एकदम नंतर जेवण बिवण करायचं आणि वेळात वेळ काढून पूर्णपणे एडिटिंग करायची. थंबनेल बनवायला मला 1 तास जातो, तर त्याला मी अर्ध्या तासात थंबनेल बनवून लगेच बॅनर टाकून देणार आणि व्हिडिओ लगेच आता अपलोड करून देणार आजच्या आज. काय लोकांना माहिती. आणि तसंही मी व्हिडिओत बोललो होतो की 2-3 दिवस लागतीलच मला, कारण की माझ्याकडे वेळच नव्हता तेवढा. तरी पण म्हटलं आता थोडंसं आता 2-3 बॅटिंग हे करतो, बॉलिंग करतो आता आणि मग झोपून जातो. तर आता आपले भाऊ बॉलिंगला आले आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे बॉलिंग चालू आहे.